हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण एक मस्तपैकी आहे ना ट्रेडिशनल पारंपरिक रेसिपी करणार आहोत। तर त्या रेसिपीचं नाव आहे डाळ कांदा। आता या रेसिपीच्या नावातच आपल्याला लगेच लक्षात येतं की दोनच इंग्रेडिएंट्स लागणार आहेत जे घरात इझिली अवेलेबल असतात, डाळ आणि कांदा। मस्त असं एकदम झटपट होणारी भाजी आहे, चविष्ट आहे आणि झणझणीत सुद्धा आहे। मुगाच्या डाळ कांद्यासाठी ना मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे। आपली ही जी आमटीची जी वाटी आहे ना तेवढी मी अर्धी वाटी डाळ घेतली आणि अर्धा तास मी छानपैकी भिजवून घेतलेली आहे। आता ना मुगाच्या डाळ कांद्यासाठी आपण फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे। कढईत ना थोडं जास्त तेल घेतलंय, म्हणजे अंदाजे 3 चमचे घेतलंय मी। आता त्यात ना 1 चमचा मोहरी टाकून घेऊया, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेला कांदा। आता हे कांदे ना मी 2 घेतलेत, थोडे मीडियम होते म्हणून। आता कांदा छानपैकी परतून घेऊयात, खूप लालसर करायचा नाहीये। 1-2 ते 3 मिनिटं ना बारीक गॅसवर मी कांदा परतून घेतलेला आहे आणि ना हलका गुलाबी व्हायला चालू झालेला आहे। त्यात आता चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे तिखट, किंवा तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। 1 चमचा गोडा मसाला। आता हे सगळं मिक्स करून घेऊयात म्हणजे जळणार नाही। आता ही जी मुगाची डाळ आहे त्यातलं पाणी मी बाजूला काढून घेतलंय आणि आता ही सगळी ह्याच्यात टाकून घेऊया। आता ही छानपैकी आधी मिक्स करून घेऊया। आता मिक्स करून झाल्यावर ना आपण हे जे डाळीचं पाणी जे आहे बाजूला काढून ठेवलं तर ते 1 वाटी भरले, तर आपण 1 वाटी पाणी टाकून घेऊयात आता ह्याच्यात। पाणी टाकून ना आपण मिक्स केलेलं आहे। आता त्याच्यावर आता ना आपण 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊया, म्हणजे छानपैकी आहे ना शिजेल ते बारीक गॅसवर। 5 मिनिटं झालेली आहेत, आता आपण चेक करून घेऊया। मुगाची डाळ आपली शिजलेली नाहीये, एकदा परत आहे ना आपण मिक्स करून घेऊया। आणि आता तुम्हाला असं वाटलं की जरा पाणी कमी होत चाललंय तर अगदी पाव वाटी तुम्ही आहे ना ह्याच्यात पाणी ऍड करू शकता। हे थोडंसं मला ना घट्ट वाटतंय म्हणून मी त्यात ना थोडंसं पाव वाटी पाणी मी ऍड करून घेते। आता पाणी मिक्स करून घेतलंय आपण। ह्याच्यावर आता आपण 3 ते 4 मिनिटं आपण परत आहे ना झाकण ठेवून शिजवून घेऊया। आता परत 5 मिनिटं आपण झाकण ठेवून घेतलं होतं, आता आपण परत चेक करूया। येस, डाळ खूप छान शिजलेली आहे। आता ह्याच्यात ना आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आपण ही ना अशी थोडीशी पातळ ठेवली कारण आता उन्हाळा आहे, सो उन्हाळ्यासाठी आहे ना कसं होतं की कोरडी भाजी नको वाटते ना, थोडीशी ओलसर असेल, थोडा रस्सा असेल तर जरा थोडीशी जाते। पण जर टिफिनला तुम्हाला द्यायचे असेल तर ह्याच्यातलं असं पाणी तुम्ही आटवून मग टिफिनला दिली तरी छान लागते। तर अशा पद्धतीने आपल्या आहे ना मुगाचा डाळ कांदा छानपैकी तयार आहे। तर फ्रेंड्स, मस्त असा चविष्ट आणि झणझणीत मुगाचा असा डाळ कांदा तयार आहे आणि आपण एका बाउलमध्ये सर्व केला आणि परत त्याच्यावर ना छानपैकी फ्रेश कोथिंबीर त्याच्यावर आपण टाकून घेतलेली आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजच्या भाजीची रेसिपी? मस्त आहे ना आणि झटपट होणारी आहे। एकदा डाळ भिजली की झालं, 10 मिनिटात भाजी तयार। आणि महत्त्वाचं म्हणजे आता सध्या उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यात बऱ्याच वेळा भाज्या मिळत नाही किंवा ना त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो, तर त्याला पर्याय काय, तर आजचा आपला डाळ कांदा। तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।